नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. पाठीमागे आपले एक दोन विषय होते की कुणबी प्रमाणपत्र, कुणबी मराठा म्हणजे काय, याच्या अनुषंगानं ज्यावेळेस कुणबी प्रमाणपत्र कोणाला मिळेल अशा प्रकारचे पोस्ट ज्यावेळेस आपल्या आल्या, त्यानंतर मला बरेचसे फोन त्या ठिकाणी आले किंवा काही जणांनी कमेंट्स दिलेले आहेत की हे कुठं पाहावं लागेल. तर त्यानुसार आजचा व्हिडिओ मुद्दामच त्याकरता बनवलेला आहे की आपल्याला आपली कुणबीची नोंद कुठे मिळेल याच्याकरता अगदी थोडक्यामध्ये सविस्तर आढावा घेतलेला आहे. आणि या ठिकाणी या ज्या बाबी आहेत आपल्याला सांगितलेले 9 घटक आहेत तर किंवा 9 मुद्दे आहेत, तर त्याच्यामध्ये ते पाहिल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक समजून येईल की बाबा कुणबीची नोंद आपल्याला या असणाऱ्या कागदपत्रामध्ये मिळू शकते. त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते की व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे प्रचंड अशा प्रकारचं वादळ चालू झालेलं आहे की मराठा आणि कुणबी. कारण का की कुणबी जर असेल, मराठ्यांच्या दप्तरामध्ये नोंद असेल, तर त्या कुणब्यांना म्हणजे एकूण ओबीसी समाज किंवा ओबीसी जे प्रवर्ग आहे, तर आर्थिक मागास ज्याला आपण म्हणता येईल, त्याच्यामध्ये त्यांचा समावेश एकूण 346 जाती जमातीमध्ये त्याच्यामध्ये आता वाढ झाली आहे. तर 83 क्रमांकाला कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळतं आणि त्यानंतर मग तर त्याला सवलती मिळतात. किंबहुना मराठी समाज जो असेल तर तो इतर आपल्याला असणाऱ्या जी काही आरक्षण असेल त्याच्यापेक्षा किमान जे शाळेमध्ये शिकत असताना जर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ झाला मुलांना, म्हणजे जिथं लाख रुपये फीस द्यायची त्याच्याऐवजी 5-10 हजारामध्ये भागतंय, याच्या अनुषंगानं तो मरमर त्या ठिकाणी करत आहे किंवा तो भटकतोय. त्याच्या मनामध्ये एक उद्रेक आहे की बाबा आपण काय करावं, हे प्रमाणपत्र मला कसं मिळेल, याच्याकरता सध्या त्याची ओढाताण सुरू झाली आहे. आणि म्हणून जिथं जाईल तिथं आपल्याला माहित आहे की हा विषय निश्चित 4 माणसं बसले की शेतकऱ्यामध्ये चर्चेला झालेला विषय आहे. तर हा नेमका विषय काय आहे की काय पाहावं लागेल अगदी थोडक्यामध्ये आणि अधिकृतपणे, म्हणजे जेणेकरून जे काही जी कमिटी असेल त्या कमिटीच्या माध्यमातून किंवा जे अधिकृत काढलेलं कागदपत्र असतील याच्या माध्यमातून आपल्याशी आपण इथं चर्चा करतोय. ढोबळ आपल्याला नेहमीप्रमाणे सांगत असतो की आपण वरवरचं कुठं बोलतच नाहीये. जर अधिकृतपणे जे काही नोंदी असतात किंवा जे काय असेल सापडलेले कागद त्याच्या आधारे बोलतो. तर तसं याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याचा सरकारी ड्राफ्ट कसा आहे नेमका, याच्यावर इथं चर्चा करतोय. तर त्या अनुषंगानं ज्यावेळेला पहिल्यांदा आपलं मोठं अशा प्रकारचं कुणबी आणि मराठ्यांचं जे काही प्रमाणपत्रासाठी आंदोलन झालं, कुणबींना द्या, खास करून मराठवाड्यामध्ये ही बाब पुढे आली आणि जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवली या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं, त्यानंतर सरकारने एक अध्यादेश काढला, शासन निर्णय 7/9 म्हणजे 7 सप्टेंबर 2023 हा पहिला अध्यादेश निघाला होता. आणि त्या अध्यादेशामध्ये म्हणजे मराठवाडा विभागामध्ये जिथं निजामाचं शासन आहे, तर निजामाच्या दप्तरी नोंदी सापडल्या होत्या मराठा कुणबी, कुणबी मराठा. त्यामुळं विदर्भाच्या धर्तीवर यांनाही त्या ठिकाणी जी काही सवलती असतील द्याव्या. तर त्यानंतर बऱ्याचशा त्या ठिकाणी चर्चा व्हायला लागल्या आणि चर्चा होऊन एक समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली पहिल्या उपोषणानंतर. तर त्या समितीमध्ये मुख्य आपण जर समिती पाहिली तर 5 जणांची जी समिती नेमण्यात आली होती, त्याच्यामध्ये त्याचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे या समितीचे ते अध्यक्ष होते. आणि त्यानंतर अप्पर सचिव महसूल हे त्याचे सदस्य, त्यानंतरचे सदस्य आहेत प्रधान सचिव विधी व न्याय मंत्रालय आणि विभागीय आयुक्त, आणि त्यानंतर शेवटचा घटक आहे संबंधित जिल्हाधिकारी. ह्या 5 कमिटीनं याचं संशोधन करायचं आहे, शोध घ्यायचा आहे आणि याच्या नोंदी त्या ठिकाणी तपासायच्या आहेत. पुन्हा त्यानंतर मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात याचं रात्रंदिवस काम सुरू झालं. तर मराठवाड्यामध्ये एकूण जी काही मुदत घालून दिली होती पहिल्या आंदोलनानंतर किंवा पहिल्या उपोषणानंतर, त्यानुसार मराठवाड्यामध्ये एकूण 45 दिवसामध्ये 1,72,00,000 नोंदी तपासल्या गेल्या आणि त्याच्यातून 13,500 नोंदी आढळून आल्या की ज्याच्यामध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा प्रकारे लिहिलेलं आहे. म्हणजे 1,72,00,000 13,420 नोंदी आढळून आल्या. आणि धाराशिवचा विचार केला तर फक्त 500च्या आसपास नोंदी त्या ठिकाणी, म्हणजे 500च्या आसपास नोंदी आढळून आल्या. म्हणजे जिल्ह्याची लोकसंख्या किंवा आपण जर आढावा घेतला तर ते अतिशय नगण्य असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत संपली, पुन्हा एकदा दुसरं आंदोलन तिथं झालं आणि त्या दुसऱ्या आंदोलनामध्ये त्याला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद लाभला. आणि मग शासनाला पुन्हा दुसरा अध्यादेश 3 ऑक्टोबर 2023 काढावा लागला. आणि जे मराठवाड्यामध्ये
जशा प्रकारच्या नोंदी आहेत तशा प्रकारच्या नोंदी इतर महाराष्ट्राच्या सुद्धा गृहीत धरल्या जाव्यात, अशा प्रकारची चर्चा तिथं सुरू झाली. जर आपल्याला तिकडेही जर नोंदी सापडत असतील तर मग त्यांनाही द्यायला काय हरकत आहे, त्याच्याकरता आंदोलन झालं. आणि मग त्यानंतर हा अध्यादेश निघाला 3 ऑक्टोबरला. आणि मग आता रात्रंदिवस आपल्याला माहित आहे की चर्चा सुरू झाली किंवा शासन कामाला लागलं. आणि शासन कामाला लागल्यानंतर आता जनताही संबंधित जे असेल लाभधारक हे सुद्धा खडबडून जागे झाले. आणि आता याच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली की हे प्रमाणपत्र कुठं मिळेल. मग याच्याकरता आपल्याला नेमकं काय करायचं किंवा ही जी कमिटी असेल ही कमिटी नेमकं काय काय तपासणार आहे, कुठं कुठं यांना हे आधार मिळतील, कुठं कुठे याच्या नोंदी मिळतील, याचा आपल्याला थोडक्यात या ठिकाणी आढावा घेतोय. तर तो आढावा घेत असताना म्हणजे कुणबी प्रमाणपत्राकरता म्हणजे कोणते पुरावे किंवा कुठं सापडतील, तर त्यातला पहिला जो काही आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे महसूल विभागामध्ये. म्हणजेच ज्याचं आपण जिल्हाधिकारी कलेक्टरच्या याच्याखाली अखत्यारीत येणारा हा भाग आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे खासरा पाणी, किंवा त्याला पण इथं मराठवाड्यामध्ये खास करून खासरा पाणी त्याला म्हटलं तर खासरा पत्रक म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये जो सर्कल लेवलचा अधिकारी असतो तलाठ्याच्या वरचा, त्याच्याकडे संबंधित याची नोंद असते की कोण कुणाचा आहे, काय कायदा वगैरे सर्व काही त्याच्यावर आपलं जे नाव गाव वगैरे सर्व लिहिलेलं असतं. तर त्याच्याकडे ते मिळू शकतं. आणि त्याच्यावर जाती बऱ्याच ठिकाणी आढळून येते आणि तशा प्रकारच्या नोंदी इथंही सापडले. दुसरं आहे नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर 1951, म्हणजे ज्याला आपण जनगणना पत्र म्हणतो, की जनगणना रजिस्टर आहे त्या कालखंडातलं. आणि त्याच्यावर सुद्धा प्रत्येकाची जात तिथं पुढे लिहिलेली आहे, बऱ्याच ठिकाणी लिहिलेली आहे. तर त्याच्यावरही आपल्याला ह्या नोंदी सापडू शकतात. पाहणी पत्रक, जे की आपल्याला माहित आहे की महसूल विभागामध्ये ते मिळतं. नमुना नंबर 1, म्हणजे जिथं शेताची नोंद असते तलाठ्याकडं, तर त्याच्यामध्ये किंवा ती आपल्याला तहसील वगैरे पाहायला मिळते. तर नमुना नंबर 1 मध्ये सुद्धा तुमच्या जमिनीचे जो काही सर्व आकार वगैरे किंवा क्षेत्रफळ सर्व त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. हक्क नोंदपत्रक तेही आपल्याला तिथंच मिळेल. क पत्रक आहे. नमुना नंबर 2, म्हणजे नमुना नंबर 1 मध्ये आपल्याला मूळ आपलं मालकीचं लिहिलेलं असतं आणि नमुना नंबर 2 मध्ये आपल्याला संबंधित जी जमीन दान आहे का, किंवा ज्याला आपण दानपत्र असेल, मग ते कुठल्याही प्रकारचं असेल, कदाचित मंदिराचं असेल, इतर असेल, किंवा तुम्हाला इनाम मिळालं असेल, तर नमुना नंबर 2 मध्ये तो इनाम वगैरे भाग वेगळा ठेवू, मात्र त्याच्यामध्ये तुमची नोंद जर तिथं कुणबी म्हणून आली असेल तरी सुद्धा तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळू शकतं. त्यानंतर आहे हक्क नोंद पत्रक आलं. कुळ नोंद होई सुरुवातीच्या कालखंडामध्ये होती, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि 7/12 काही ठिकाणी त्याचं नावही लिहित असताना पुढच्या बाजूला कुणबी किंवा मराठा अशाही नोंदी जुन्या कालखंडातल्या आलेल्या आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे महसूल विभागामध्ये ही कागदपत्र तिथं आपल्याला पाहिजेत, त्याच्यामध्ये आपली नोंद सापडते. दुसरा मुद्दा आहे जन्म मृत्यू नोंद रजिस्टर. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये हे रजिस्टर हे तलाठ्याकडे असायचं आणि तलाठ्याकडून पुन्हा आता तहसीलला त्या ठिकाणी गेलेलं आहे. तहसीलमध्ये ह्या मोठ्या प्रमाणात नोंदी त्याचं रजिस्टर बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गाव नमुना क्रमांक 14 किंवा कोतवाल बुक नक्कल त्याला म्हटलं जातं. तर तिथं आपल्याला आपल्या नोंदी जन्म असेल किंवा त्यानंतर तुमचा पत्ता असेल, लिंग असेल आणि त्याच्यानंतर पुढे त्याची जात लिहिलेली असते, जन्म मृत्यू. आणि हे सर्वात मोठं आपल्याला रजिस्टर आपल्याला पाहता येईल किंवा ज्याच्यामध्ये लवकर आपल्याला सापडेल अशा प्रकारची नोंद म्हणजे जन्म मृत्यू नोंद होई, जी तहसीलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे 4था क्रमांक आहे उत्पादन शुल्क व विभागातील नोंदी. म्हणजे जुन्या कालखंडामध्ये जर तुम्ही उत्पादन शुल्कामध्ये एखादा ठेका घेतला असेल, इथं मराठवाड्याचा विचार केला तर तिथं मळीची नोंदवही आहे, ताडी विक्रीचा परवाना होता, त्याच्यामध्येही काही ठिकाणी नोंदी आलेल्या आहेत की याची जात लिहिली आहे, हा अशा प्रकारचा कुणबी मराठा वगैरे अशी नोंद दिले, तेही तुम्हाला पाहायला मिळेल. कारागृह नोंद, म्हणजे जे जेल असतात, तर जेलमध्ये त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जेल झाले असेल कदाचित, किंवा इतर असेल आपले कोणाला तरी जे पूर्वज असतील, तर त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, म्हणजे जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये काही वेळेला त्याची जन्म लिहिलेला असतो, पण जातीचा सुद्धा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. तर ते जेलमध्ये सुद्धा कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांनी स्वातंत्र्य सैनिक खास करून असतील ते हे बघायला हरकत नाही. त्यानंतर आहे 6वं पोलीस विभागाचे दस्तावेज. म्हणजे गाव वाईज गोपनीय त्यावेळेचे रजिस्टर असतात, त्याच्यामध्ये C1 आणि C2 आहे. क्राईम रजिस्टर आहे, त्या कालखंडातले पंचनामे असतील किंवा FRI असतील, म्हणजे जर प्रदीर्घ अशा प्रकारे शिक्षा एखाद्याला झाली असेल किंवा स्वातंत्र्य सैनिक जर जेलमध्ये गेल्याची नोंद असेल तर ते सुद्धा आपल्याला पाहायला हरकत नाही, त्याच्यामध्ये ते सापडेल. त्यानंतर 7वा भाग आहे जिल्हा उपनिबंधक, जिथं आपण रजिस्ट्री म्हणतो. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, खरेदी खत नोंद रजिस्टर असेल त्यांच्याकडे सापडत आपल्याला ते. जुन्यात आपल्याला जर कुठं घरामध्ये एखादा कागद सापडला की जो 100 वर्षापूर्वीचा आहे, तर ते जरूर तिथं जाऊन आपण पाहू शकतो की तिथं सुद्धा आपल्या नोंदी आहेत. त्याच्यामध्ये
खरेदी खत सापडेल, करारपत्र तुम्ही केलं असेल, साठी खत केलं असेल म्हणजे त्याला पण इसार पावती केली असेल, भाडी पावती केलेली अधिकृतपणे, दत्तक विधान केलं असेल, मृत्यूपत्र, इच्छापत्र दिलं असेल, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला या सर्व बाबी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे भूमी अभिलेखचे 8वा नंबर आहे भूमी अभिलेख जे असतील त्या भूमी अभिलेखमध्ये सुद्धा याच्या नोंदी आहेत. म्हणजे आपल्या जमिनीनुसार मराठवाड्यामध्ये ज्याला आपण पक्का बुक म्हटलेला आहे, म्हणजे एखादं जमीन असेल त्याची साखळीनं नोंद घेतलेली आहे, सर्व तुमचं क्षेत्रफळ काढलेलं आहे, कोणाचं कुठं दिशा आहे याचे अस्सल नकाशे जे असतात त्याला इथं पक्का बुक म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या नाव जर असेल लिहिलं आणि तिथं काही ठिकाणी त्याच्या नोंदी आपल्याला इथं आढळून आल्या आहेत. त्यानंतर शेतवार पत्रक आहे, वसुलीची बाकी आहे. त्यानंतर उल्ला प्रतिबुक आहे, म्हणजे जे कच्चं बुक असेल म्हणजे तयार केलेलं तुमची जमिनीचं क्षेत्रफळ वगैरे त्याला उल्ला बुक, आणि पक्क केलं असेल त्याला पक्का बुक म्हटलेलं आहे. क्लास रजिस्टर आहे, हक्क नोंद पत्रिका आहे, म्हणजे जे आपली जमिनीची जी मोजणी त्या कालखंडातली असेल किंवा आपला जो काही गावचा जो नकाशा असेल याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला आपलं नाव लिहित असताना तिथं जातीचा किंवा कुणबीचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. तो भूमी अभिलेख जो कार्यालय असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतील. माजी सैनिक कार्यालयामध्ये म्हणजे जर समजा इंग्रजांच्या कालखंडामध्ये असेल किंवा आणखी त्याच्या अगोदर जर आपण आपले जे काही पूर्वज असतील तर ते सैन्यामध्ये असतील कदाचित इंग्रजांच्या वगैरे, तर तिथं सुद्धा तुम्ही त्याची नोंद पाहू शकता. जर त्या सैनिक कार्यालयामध्ये सुद्धा तशा प्रकारचा अभिलेख सापडला त्याच्यामध्ये सुद्धा नोंद सापडू शकते. आणि त्याच्यानंतर वक्फ बोर्ड म्हणजेच जे मुस्लिम आहेत तर त्याच्यात जी काही दानपत्र होती मुस्लिम याचे जमिनीचे किंवा दर्गा वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मुंदखमेमध्ये नोंद आहेत. म्हणजे समजा एखादी दर्ग्याची जमीन आहे आणि एखादा कसणारा जो असेल तर तो कसणारा वेगळा असतो, तर तो कसणाऱ्याची सुद्धा नोंद त्या वक्फ बोर्डाच्या असणाऱ्या दप्तरीमध्ये सापडते आणि त्याच्यामध्ये तुमच्या नावापुढं कदाचित कुणबी मराठा, मराठा कुणबी लिहिलेलं असू शकतो, तेही आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड. आता हे शासकीय कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड म्हणजेच काय, त्याचं सर्व्हिस बुक असेल कदाचित. आणि त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा राहिला होता आपला, तर तो आहे शैक्षणिक. आणि शैक्षणिक मध्ये सर्वात महत्वाचा आहे की शाळा सोडल्याचा दाखला, ज्याला आपण जी मूळ नोंद असेल प्राथमिक, ज्याला आपण निर्गम उतारा म्हटलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा या बाबी आपल्याला सापडू शकतात. म्हणजे जर तुम्ही आपला जो काही पूर्वज असेल आणि त्याने शाळा सोडल्याचा किंवा खास करून जात जी सापडते तर ती खरी जात आपल्याला शाळेच्या असणाऱ्या दाखल्यावर सापडते. इकडे टीसी, ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणलं, लिव्हिंग सर्टिफिकेट काही ठिकाणी म्हणतो, आणि निर्गम उतारा त्याला खरं नाव आहे, तर त्याच्यावर सुद्धा आपली जात स्पष्टपणे लिहिली आहे. तर अशा रीतीनं एकंदर 9 मुद्दे आपण पाहिले, तर 9 मुद्द्यामध्ये आपल्याला जी नोंद असेल कुणबी मराठा, मराठा कुणबीची, नुसती कुणबीची, अशा प्रकारची या 9 याच्यामध्ये आपल्याला सापडू शकते. खास करून तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात नाही. रात्रंदिवस ही जी काही मंडळी असेल, हे समिती असेल, जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्रभर हेच काम आहे आता सध्या, की ते रात्रंदिवस चालू आहे. त्याच्यातल्या नोंदी माझ्या जिल्ह्यामध्ये किती जास्त सापडल्या किंवा अस्सल नोंदी किती मी काढून देतोय याच्याकरता ही मंडळी रात्रंदिवस कामाला लागलेली आहे. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी आपल्याकडे यायला लागली. आता सोलापूरची आकडेवारी आली, आणखी कुणीकडली आकडेवारी यायला लागली. तर त्यानुसार आपण प्रथमतः प्राथमिक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जाऊन पहा. मात्र सध्याच्या अवस्थेमध्ये गडबड करण्याची आवश्यकता नाही. कारण का की आपल्याला हे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काही कुठं जाणार नाही, आत्ताच सापडायला अशातला नाही. प्रशासन सध्या काम करतंय, त्यांना काम करू देत, कारण त्यांना रात्रचा दिवस टाइमलाईन त्यांना दिली आहे, डेडलाईन त्यांना दिलेली आहे, तर त्या डेडलाईन मध्ये त्यांना हे उरकायचं आहे. त्यामुळं आता गडबड करू नका, एखाद्याला मिळू द्या. पुन्हा आपण जानेवारी फेब्रुवारी नंतर सविस्तरपणे पुन्हा एकदा आपण अर्ज करून हे करू शकतो. तर अशा रीतीने एकंदर हे 9 मुद्दे घेतले आपण. खास करून जन्ममृत्यूची नोंद पहा, आणि शाळेचा दाखला जुना मिळाला असेल. काही कागदपत्रही मला आता लोक पाठवतायत, जुने काय आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, खरेदी विक्रीचे असतील, सावकारीचे काही डॉक्युमेंट्स सापडलेत, खरेदी खताचे डॉक्युमेंट, इसार पावतीचे डॉक्युमेंट सापडलेत. तर अशाही याच्यामध्ये आपल्याला ती नोंद सापडू शकते, ते जरूर त्या ठिकाणी पहा. तर अशा रीतीनं आपण मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ही जी नोंद पाहिजे असेल तर हे 9 आपल्याला जी काही मुद्दे सांगितले त्याच्यानुसार आपल्याला जावं लागेल, या ऑफिसमध्ये तिथं जावं लागेल, कार्यालयात जावं लागेल, आणि त्या नोंदी आपल्याला पाहाव्या लागतील. याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा गोंधळ आहे. फक्त आता याच्यावर आपण काय सापडते पाहतो. मोठ्याशा प्रकारची चर्चा आपल्याला करायची, हे फार मोठं मायाजाळ आहे. ते मायाजाळाशी पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच चर्चा करणार आहोत. मराठा कुणबी, कुणबी मराठा, आणि याच्यामध्ये आता मस्त रसिकेच आता लागणार आहे, आणि तो मुद्दा मात्र परवडणार आपल्याला नाहीये. याची चर्चा आता इथं करायला नको आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी पाहू. तोपर्यंत आपण इथं थांबूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.